आपल्या भारतीय संस्कृतीत जिथे स्त्रियांना अतिशय आदराचं स्थान आहे, तिला आदिशक्ती म्हणून मानलं जातं, जिथे स्त्रियांचा आदर करणं ही आपल्या संस्कृतीची मूलभूत शिकवण आहे, तिथे दुर्दैवाने आजच्या काळात काही लोक विनोदाच्या नावाखाली प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी महिलांचा अपमान करत आहेत, त्यांच्या सन्मानाचा बाजार मांडत आहेत। अशाच एका संतापजनक घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे। तर स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे त्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांबाबत अत्यंत घाणेरडी टिप्पणी करणाऱ्या हिमांशू जांगडा या दोघांना राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले असून येत्या 22 जून रोजी दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर गुरुग्राम येथे झालेल्या एका कार्यक्रमात हिमांशू जांगडाने मैत्रिणीला बिर्याणी खायला देण्याबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानानंतर समाज माध्यमांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे। तसेच या संबंधितांवर काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। आयोगाने स्पष्ट म्हटलं आहे की ज्या पद्धतीने महिलांना उद्देशून ही वक्तव्ये करण्यात आली आहेत, त्यामुळे समाजात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। आता या समन्स नंतर या दोघांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।